नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहूया चलन या घटकावरील बहुपर्यायी प्रश्न। पहिलं उदाहरण आहे, x व y समचलनात आहेत। जेव्हा x बरोबर 10 तेव्हा y बरोबर 6। जर x बरोबर 5 असेल तर y बरोबर किती? आणि पर्याय आहेत 12, 10, 3, 2। या ठिकाणी x व y यांच्यात समचलन आहे। चिन्ह वापरून मी लिहिलं। आता चिन्ह जर काढलं आणि बरोबर चिन्ह दिलं तर त्या ठिकाणी लिहितात k, आणि k म्हणजे स्थिरांक। याचाच अर्थ k बरोबर काय आलं तर x/y, म्हणजे समचलनामध्ये दोन राशींचे गुणोत्तर स्थिर असते। म्हणजे आपण किमती घालूयात या ठिकाणी। x/y बरोबर आलं 10/6, आणि पुढे दिलंय जर x बरोबर 5 असेल तर y बरोबर किती, म्हणजे x/y बरोबर आले 5/y। आता ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत, म्हणजे 10/6 बरोबर 5/y। तिरकस गुणाकार करूयात या ठिकाणी, म्हणजे आलं y बरोबर 5 × 6/10 म्हणजेच 30/10 म्हणजेच 3, म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3। दुसरं उदाहरण, x व y व्यस्त चलनात आहेत। जेव्हा x बरोबर 17 तेव्हा y बरोबर 8। जर x बरोबर 34 तर y बरोबर किती? आणि पर्याय आहेत 3, 4, 9, 34। आता या ठिकाणी x व y व्यस्त चलनात आहेत, म्हणजे yचा आपण व्यस्त करून घेऊ 1/y, म्हणजे x बरोबर काय आलं k × 1/y, म्हणजेच k बरोबर x × y। किंवा आपल्याला माहिती आहे की व्यस्त चलनामध्ये दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो, म्हणजे 17 व 8 यांचा गुणाकार आणि 34 व y यांचा गुणाकार समान असणार आहे। आणि मग 34 × y बरोबर येणार 17 × 8, म्हणजेच y बरोबर येणार 17 × 8 छेद 34। 17 × 1 = 17, 17 × 2 = 34, आणि 2 × 8 म्हणजेच पर्याय क्रमांक 2। पुढचं उदाहरण, सोबतच्या सारणीतील चलनाचा प्रकार ओळखा व त्यावरून a ची किंमत किती? आणि या ठिकाणी p च्या किमती दिलेल्या आहेत 5, 2.5, 10, आणि q चे आहे 7, 1 आणि 14। बघा, आपल्याला माहीत आहे की व्यस्त चलनामध्ये दोन राशींचा गुणाकार स्थिर म्हणजे समान असतो, तर समचलनामध्ये दोन राशींचे गुणोत्तर स्थिर असते। आता प्रथम आपण गुणाकार करून पाहू। बघा, पहिल्या चौकटीतला गुणाकार आला 5 × 7 35, आणि तिसऱ्या चौकटीतला आला 10 × 14 140। आणि हे दोन्हीही गुणाकार समान नाही आहेत, सारखे नाही आहेत, म्हणजे हे उदाहरण व्यस्त चलनाचं नाही। मग आपण या ठिकाणी यांचं गुणोत्तर काढून पाहू। पहिलं गुणोत्तर आहे 5/7, याला संक्षिप्त रूप देता येत नाही। तिसरं गुणोत्तर 10/14, 10ला आणि 14ला दोघांनीही बेने भाग जातो, म्हणून त्याचं गुणोत्तर आलं 5/7, म्हणजे या ठिकाणी ही दोन्ही गुणोत्तरे समान आहेत, म्हणजेच हे उदाहरण समचलनाचे आहे। मग आता आपण a ची किंमत काढूया। 5/7 बरोबर 2.5/1, आणि तिरकस गुणाकार केल्यावर येईल 7 × 2.5/5। 5ने भाग घालूया। 5×5 = 25, म्हणजेच आलं 0.5, आणि 7ने गुणल्यावर आलं 3.5, म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे। पुढील उदाहरण, सोबतच्या सारणीतील चलनाचा प्रकार ओळखा व त्यावरून x ची किंमत काढा। आता पुन्हा आपल्याला माहिती आहे की व्यस्त चलनात दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो, आणि समचलनामध्ये
दोन राशींचे गुणोत्तर स्थिर असते. मग आपण या ठिकाणी प्रथम गुणाकार करून पाहूयात. बघा, 8 गुणिले 5, 8 पंचे 40 आणि 40 एके 40. म्हणजे या ठिकाणी गुणाकार स्थिर आहे. म्हणजेच हे उदाहरण व्यस्त चलनाचे आहे. आणि आता आपण काढूयात एक्सची किंमत. गुणाकार स्थिर आहे म्हणजेच 8 गुणिले 5 बरोबर येणार एक्स गुणिले 20. 8 पंचे 40 बरोबर एक्स गुणिले 20 म्हणजेच एक्स बरोबर 40/20 म्हणजेच 20 दोन्ही 40 म्हणजेच उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण बघा. 40 मजूर एक काम 18 दिवसात पूर्ण करतात, तर 36 मजूर तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आणि पर्याय आहेत 20, 21, 24 आणि 26. मजूर आणि त्याला काम करायला लागणारे दिवस हे नेहमी व्यस्त चलनामध्ये असतात. म्हणजेच या ठिकाणी दोन राशींचा गुणाकार हा स्थिर असतो. आणि म्हणून 40 गुणिले 18 बरोबर 36 गुणिले एक्स. म्हणजेच 40 गुणिले 18 छेद 36 बरोबर एक्स. 18 दोन्ही 36 आणि बे दोन्ही 4 आणि बे 0 0 म्हणजे एक्स बरोबर आलं 20. म्हणजेच पर्याय क्रमांक आला 1. पुढचं उदाहरण पाहूयात आता. प्रत्येक पेटीत 36 पेरू ठेवले असता सर्व पेरू भरण्यासाठी 24 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 48 पेरू भरले तर अशा किती पेट्या लागतील? आणि पर्याय आहेत 18, 20, 19, 17. या ठिकाणी एका पेटीमध्ये 36 जर पेरू ठेवले तर ते सर्व पेरू भरण्यासाठी 24 पेट्या लागत होत्या. आता 48 पेरू आपल्याला भरायचे म्हणजे जास्त पेरू भरायचे म्हणजे आपल्याला पेट्या कमी लागतील. म्हणजेच हे उदाहरण व्यस्त चलनाचं आहे. व्यस्त चलनात दोन राशींचा गुणाकार स्थिर असतो. म्हणजेच 36 गुणिले 24 बरोबर आलं 48 गुणिले एक्स आणि एक्स बरोबर 36 गुणिले 24/48. आणि हे सोडवलं की आपलं उत्तर येतं 18. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. पुढील उदाहरण. घराला पूर्ण रंग देण्यासाठी रंगणातला 15 दिवस लागतात, तर श्यामला त्याच घरास रंग देण्यासाठी 10 दिवस लागतात. दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? आणि पर्याय आहेत 6, 7, 8 आणि 9. रंगणातला ते काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. म्हणजे त्यानं केलेलं काम झालं 1/15. तर श्यामला तेच काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. म्हणजे त्यानं केलेलं काम झालं 1/10. आता आपल्याला काढायचं आहे दोघांनी मिळून केलेलं काम. म्हणून आपण दोघांच्या कामांची बेरीज करू आणि ती आली 1/15 अधिक 1/10. यांची बेरीज करूयात आता. तिरकस गुणाकार 10 एके 10 अधिक 15 एके 15 छेद 10 गुणिले 15 म्हणजेच 25/150 म्हणजेच आलं 1/6. म्हणजे दोघांनी मिळून केलेलं काम झालं 1/6. म्हणजेच दोघे मिळून ते काम 6 दिवसात पूर्ण करतील. म्हणजेच पर्याय 1. पुढील उदाहरण. एका कारचा वेग 65 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 9 तास लागतात. जर तेच अंतर 13 तासात कापावयाचे असेल तर कारचा सरासरी वेग किती असावा? आणि पर्याय आहेत 50 किमी/तास, 45 किमी/तास, 42 किमी/तास, 40 किमी/तास. बघा, गाडीचा वेग आणि वेळ हे नेहमी व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे
की वेग वाढला की वेळ कमी लागतो आणि वेग कमी झाला की वेळ जास्त लागतो. म्हणजेच वेग आणि वेळ हे व्यस्त प्रमाणात असतात आणि व्यस्त प्रमाणामध्ये दोन राशींचा गुणाकार हा नेहमी स्थिर असतो आणि म्हणून आपण या ठिकाणी दोन राशींचा गुणाकार करू. म्हणजे झालं x गुणिले 13 बरोबर 65 गुणिले 9. म्हणजे x बरोबर 65 गुणिले 9 छेद 13. 13ने 65ला भाग जातो. 13 पाची 65 म्हणजेच आलं 5 गुणिले 9 म्हणजेच 45. म्हणजेच आलं 45 किमी पर तास. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. पुढील उदाहरण y हे एक्सच्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा x बरोबर 16 तेव्हा y बरोबर 24 तर चलनाचा स्थिरांक किती? आणि पर्याय आहेत 8 छेद वर्गमुळात 6, 6 वर्गमुळात 6 छेद 8 आणि 1 छेद 6. आता चलनाचं चिन्ह वापरून लिहूया. y समचलन वर्गमुळात x म्हणजेच y बरोबर k गुणिले वर्गमुळात x आणि k हा या ठिकाणी स्थिरांक आहे. म्हणजेच k बरोबर आलं y छेद वर्गमुळात x. आता आपण किमती ठेवूयात. म्हणजेच आलं k बरोबर 24 छेद वर्गमुळात 16, 16चं वर्गमूळ 4 म्हणजे आलं 24 छेद 4 म्हणजेच 6. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे.